चला स्टार्ट करूया, मग आपल्याला उशीर होतो पुढे. नमस्ते, मी शिवानी पांचाळ आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आजचा आपला चौथा दिवस आहे. काल आपण काय शिकलो आहे सगळ्यांच्या लक्षात आहे ना? हो. काय शिकलो आपण काल? ऑरा त्या ऑरा क्लीन करायला शिकलो. ऑरा स्ट्रॉंग कसा बनवायचा आणि नंतर ना मेडिटेशनही केलं आपण एक 7 चक्रांचं. बरोबर, ठीक आहे, बरोबर चाललंय. आज अफर्मेशन आहे. आजचा खरंच महत्वाचा विषय आहे. लक्षात घ्या. आपण ऑरा कसा आपला ऑरा तर क्लीन केलाय ते बघितलं आहे आपण. आज प्रोटेक्शन कसं रेकीचं घ्यायचं, कशा तुमच्या इच्छा तुम्ही पूर्ण कराल अफर्मेशन देऊन, ते लक्षात ठेवा हे सगळ्यांनी. म्हणून मी सगळ्यांची वाट बघत होते, पण ठीक आहे, हळूहळू जॉईन होतात आहे. पण स्टार्ट करूया आपण विषय, उशीर होईल. चला, अफर्मेशन. आता अफर्मेशन म्हणजे काय? मनातल्या स्वयंसूचना. आपण ज्या मनात देतो सूचना, त्या सूचना असतात अफर्मेशन. प्रत्येकाच्या मनात वाईट विचार येतात, पॉझिटिव्ह विचार कमी येतात. 60 ते 70% नकारात्मक विचार येतात आपल्या मनामध्ये. आपण विचार करताना करता हे माझं होणार नाही, असंच होईल तसंच होईल, हा विचार करतो. त्या स्वयंसूचना देतो आपण. पण तसं न करता पॉझिटिव्ह, होकारात म्हणजे पॉझिटिव्ह उत्तरं द्यायची. नाही हा शब्द युनिव्हर्सला आवडतच नाही, मी 10 वेळा बोलते पहिल्या दिवसापासून. तर सगळे पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे. जर समजा तुम्हाला काही जर नाही शब्द येत असेल तर थोडं थांबा आणि तिथे दुसरा शब्द कसा टाकायचा ते बघा. आता काही काही लोकांना सवय असते, पैसा माझ्याकडे कमी पडत नाही, मी आजारी पडत नाही. काय आलं? काय काय आलं मला सांगा? नाही आलं. हा, निगेटिव्ह आलं ना? हम्म. त्यापेक्षा असं बोला ना, मी निरोगी आहे, मी हेल्दी आहे, माझ्याकडे पैसा खूप आहे, मी धनवान आहे. अफर्मेशन देताना असं द्यायचं, माझ्याकडे पैसा म्हणजे खूप आहे. आहे, हा. कळतंय मला काय बोलायचंय? तर आता प्रत्येकाने एक आपल्याला टास्क करायचा आहे आता. पण काल कोणी कोणी प्रॅक्टिस केली ऑराची, डॉटची? आम्ही होतोच नाही मॅडम, काल मी अब्सेंट होती. मी काल कविता मॅडम बोलतायत का? हो, मी काल अब्सेंट होती. माझं चांगलं हा झालं, मी मॅडम, लग्नाला गेली रेकॉर्डिंग होती. टाकलेली आहे. रेकॉर्डिंग टाकलेली आहे. कालचा मस्त छान झालेला आहे. मला तुम्ही तेच तर बघून खूप घ्या. वाईट वाटत आहे, खूप वाईट वाटत आहे. नाही नाही, नको, माझं 16 तारखेपासून परत चालू होतंय, तुम्ही त्याच्यात जॉईन होऊ शकता. ओके ओके, ठीक आहे मॅडम, थँक्यू. तर हा, कुठे आलेलो आपण? लिंक तुटते ना? सांगू शकता का कोण कुठे आलेलं? हा, तर आता आपल्याला एक टास्क करायचा ते आहे डॉट. सगळ्यांनी. हा, नाही, डॉटचं कालचं झालं. आता तुम्ही डोळे बंद करा. डोळे बंद करा सगळ्यांनी. आणि तुमच्या डोळ्यासमोर एक अशी वस्तू, फक्त तिचा लाल कलर असेल. इमॅजिन करा की तुमच्या घरामध्ये कुठे लाल वस्तू, काही असू दे, काही असू दे, लाल वस्तू, रुमाल असू दे, फूल असू दे, काही असू दे, फक्त त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. तुमच्या घरामध्ये लाल वस्तू कुठे आहे? ठीक आहे, आता सगळ्यांनी डोळे उघडा आणि लाल वस्तू मला आणून दाखवा. डोळे उघडा सगळ्यांनी आणि मला लाल वस्तू आणून दाखवा तुमच्याकडची, जी तुम्ही डोळ्यासमोर आणली ती. उठा उठा, सगळ्यांनी उठा, सगळ्यांनी उठा. लाल वस्तू मला पाहिजे, काही असेल ती, काही पण लाल वस्तू पाहिजे. दिसतंय मॅम तुम्हाला? हो, दिसतंय दिसतंय. ह्याच्यातल्या झाडाकडे मी बघत होते. झाडाकडे म्हणजे काहीतरी, काही आणा, कुठची पण आणा. जरी तुम्ही झाडाकडे बघत होते, फुलाकडे बघत होते, तरी आणा काहीतरी वस्तू लाल. हा, आणलंय, हे समोर आहे.
काही असेल, ओढणी असेल, ड्रेस असेल, काही असेल, पेन असेल इवन. हे दिसतंय मॅम? हो हो. मॅम मी ह्याच्याकडे बघत होती माझी साईज. नेहा मॅडम काय आणलंय? कविता मॅडम काय आणलंय? लाल लेंगी आणली. माझी बॉटल आहे रेड. हा चालेल ना, चालेल, काय हरकत नाही. मी लाल पेन इमॅजिन केली होती पण मला दिसली नाही. सकाळी इथंच होती, आता दिसत नाही. आता मी लाल हे आणलंय लेंगी. अरे तुमच्याकडेच आहे समोर गळ्यामध्ये बघा. हातामध्ये काय लाल होतं आता? माझे लाल लेंगी. मग आहे ना. हा लाल आहे, पण लाल पेन होता माझ्याकडे. इथे लाल पेन होता. काही मी हरकत म्हटलं नाही, काय हरकत नाहीये. आणलंय प्रत्येकाने. योगेश्वर सरांनी काय आणलंय? ओके ओके ओके. सगळ्यांनी आणले. मला सांगायचा उद्देश काय आहे हा? रवी सर, रवी सरांनी काय आणलंय? मला सांगायचा उद्देश काय आहे? तुमचा फोकस कुठे होता? लाल वस्तूकडे. ते फोकसने तुम्ही लाल वस्तू आणली ना. हो. हा, मग अफर्मेशन देताना पण फोकस देऊनच आपल्याला करायचं आहे. लक्षात आलंय का बरोबर. सगळ्यांच्या? हो, हो. आपण किंतु परंतु आणतो, मनामध्ये देवावर विश्वास ठेवत नाही. मॅडमनी सांगितलंय, पण युनिव्हर्सवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, आणि तुम्ही ती वस्तू लक्षात, म्हणजे अफर्मेशन देताना पण तेवढं स्ट्रॉंग तुम्ही द्याल ना अफर्मेशनला, तर खरंच प्रत्येक कामात सक्सेस होतात. सक्सेस म्हणजे सक्सेसच होतात, नो डाऊट. हम्म. आज आपण भरपूर टेक्निक शिकणार आहोत, लक्षात घ्या. आणि आपल्याला असं वाटलं कुठे निगेटिव्ह, आपण कधी उदास असतो, डल असतो, तर लगेच कॉर्ड कटिंग करायची, कट कट कट. नाही तर मनामध्ये बोलायचं कट कट कट. असं कधीतरी वाटतं ना आपल्याला, निगेटिव्ह असतो, माइंड डल असतं आपलं, तर कट 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 3 वेळा बोलायचंय. आता अफर्मेशनची ताकद दाखवते मी तुम्हाला, पीपीटी दाखवते मी, ही किती ताकद आहे अफर्मेशन मध्ये. इथे दिसतात आहे तुम्हाला, हा भात आहे. 3 बरण्यांमध्ये, तो डॉक्टर मासारू इमोटो आहेत डॉक्टर, त्यांचा हे प्रयोग आहे. 3 बरण्यांमध्ये भात ठेवलेला आहे. एका बरणीमध्ये त्यांना प्रेमाने अफर्मेशन दिले, मधल्या बरणीमध्ये काहीच अफर्मेशन दिले नाही, आणि तिसरी बरणी हेडची होती. म्हणजे खूप वाईट वाईट बोलले त्याला. आपण करतो ना एखाद्याला बोलल्यावर, आपल्याला पण कोण बोललं तरी मनावर परिणाम होतो ना आपल्या. तसा त्या भाताला, त्या बरणीला हेट, म्हणजे खूप वाईट साईड, तू चांगलाच नाही, तू असाच आहे, तसाच आहे, असं करून त्या बरण्या 3 ठेवून दिल्या. काही दिवसांनी त्या बरण्या बघितल्या. लवची बरणी बघा, नथिंगची बघा, हेडची बघा. हेडची बरणी खोलली, त्याच्यात इतक्या आळ्या झालेल्या, एकदम पूर्ण फंगस पकडलं होतं. आणि लवची बघा तुम्ही, नथिंगची तर थोड्याफार प्रमाणात, काहीच त्याच्यावर म्हणजे जास्त, म्हणजे झाला थोड्याफार आणि तेवढं नाही झालं. पण लवची बघा कशी राहिली. म्हणजे अफर्मेशनची ताकद बघा किती आहे. जे तुम्ही बोलाल ना, आपली आई पण बोलत होती, घरामध्ये वाईट बोलू नका, वास्तू तथास्तू बोलते. हे पूर्वीचेच बोल आहेत, की आपण जे बोलतो ना ते घडतं, घडायला लागतं. आपण भीती बोललो मनात, तर आपल्या मनामध्ये भीतीच राहणार आहे. आपण स्ट्रॉंग बोललो, अरे मी नाही घाबरत आहे, तुमचे ब्लड टेस्ट करायला जा तुम्ही, आणि तिथे बोला, अरे चल थायरॉइड बिराइड, समजा थायरॉइडचं चेक करायला सांगितलं, एक्झाम्पल देते मी, जाताना अरे हट, मला काय थायरॉइड वगैरे होणार नाही, बिंदास जायचं, मी करणार टेस्ट पण मला काही नसणार, ह्याच्याने जायचं. बघा तुमच्या ह्याच्यामध्ये खरंच थायरॉइड दूर आहे, माझ्यापासून दूर आहे, रिपोर्ट माझे क्लिअर आहेत. हा जो शब्द बोलून जा, आणि अजिबात मनात भीती नाही पाहिजे, अजिबात मनात भीती नाही पाहिजे. 1 मिनिट.
मनामध्ये भीती घेतली तुम्ही तर मग भीतीच राहणार ती. लक्षात घ्या. आता हे झालं. आणि पहिल्या गोष्ट म्हणजे तुम्ही अफर्मेशन देताना युनिव्हर्सला खरंच थँक्यू बोलून करा. कुठची पण गोष्ट, रेखीची कॉर्ड कटिंग केली, रेखीला कॉल केला तरी पहिलं युनिव्हर्सला थँक्यू बोला. पहिलं त्याला थँक्यू बोलायचं, रेखीला थँक्यू बोलायचं, डिवाइन एनर्जीला थँक्यू बोलायचं आणि मग पुढे जायचं. आपण तेच करत नाही. लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीला पुढे निघून जातो. चला आता अफर्मेशन. जेवण बनवताना, आता आपण जेवण बनवतोय, जर चिडचिड करून जर जेवण बनवलं तर चांगलं होतं का हो जेवण? नाही कधीच नाही. आपले व्हायब्रेशन त्याच्यात उतरतात. कधी कधी आपल्या घरातल्यांना अन्न खाल्ल्यामुळे पण त्रास होतो, कारण आपले व्हायब्रेशन त्याच्यात गेलेले असतात. त्याच्यामुळे जेवण बनवताना, इव्हन कुठची गोष्ट, असं जेवण असं नाही, कुठचं काम करताय, माझ्याकडे जरी रेखी शिकताय तुम्ही, कुठे काही करताय काम, तरी एकदम विश्वासाने तुम्ही शिका, काही चांगलं बोला, ते तुमच्या बरोबरच असेल. अफर्मेशन. आता जसं माझ्या मुलाला, म्हणजे आता मी अफर्मेशनचं शिकवते तुम्हाला की काय काय कसं अफर्मेशन द्यायचं. मी निरोगी आहे, मी खूप छान आहे. ऋतुजा, लक्षात ठेवा. तुला भीती वाटते ना, लक्षात ठेव. अफर्मेशनची ताकद लक्षात घेऊ. नेहा मॅडम, मी नेहा निरोगी. मॅडम हो मॅम. आहेत. हो मॅम. ऑन ठेवा ना कॅमेरा. तुमच्या अफर्मेशनची ताकद इतकी जबरदस्त असली पाहिजे ना, आणि खरंच त्याच्यात इतकी ताकदच आहे. तुम्ही बोलताना असं बोला, मी हेल्दी आहे, आज XYZ कंपनीमध्ये माझा जॉब लागलेला आहे. मी आता माझ्या मुलासाठी मागणार की माझ्या मुलाला XYZ कंपनीमध्ये उत्तम जॉब लागलेला आहे, आणि तिथे लिहायचं पेमेंट. तुम्हाला जी रिक्वायरमेंट असेल पेमेंटची, तिथे ती लिहायची की मला एवढ्या पेमेंटचा जॉब लागलेला आहे, माझा जॉब उत्तम आहे, मी त्याच्यात सक्सेस आहे. मुलाचं लग्न, आता बघा आपल्याकडे नवीन सून येणार आहे किंवा जावई येणार आहे, प्रत्येकाची इच्छा असते की व्यवस्थित यायला पाहिजे. तर तिथे पण अफर्मेशन द्यायचं की मला माझी येणारी सून, मला मुलं आहेत म्हणून मी, मुलगी आहेत म्हणून मी मुलग्यांचं बोलते की मला सून उत्तम माझ्या मुलीसारखी भेटलेली आहे. आपण मुलगीच मानणार ना. उत्तम मिळालेली आहे, ती सर्व गुण संपन्न आहे, ती माझ्या मुलाला आणि मला व्यवस्थित बघते. तसं सासूच्या बद्दल पण तसंच करायचं की मला सासू उत्तम मिळाली आहे, ती माझ्यावर मुलीसारखं प्रेम करते, आमच्या दोघींचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. प्लस जोडीदार. आता समजा म्हणजे ज्या लग्न झालेल्या नाहीयेत मुली, त्या पण मागताना असंच मागणार ना, मला उत्तम जोडीदार मिळालेला आहे, त्याची आणि माझी बॉन्डिंग खूप चांगली आहे, आमची बॉन्डिंग खूप, म्हणजे एकमेकांचे विचार, आमच्या दोघांचे विचार मॅच होतात आहेत. अशा अफर्मेशन द्यायचे. म्हणजे लक्षात येतं? मॅडम ते झालंय असं आपण बोलायचं, म्हणजे ते अफर्मेशन देताना ऑलरेडी ते आपण झालंय. बोलायचं, रेखीला कॉल करायचं. हे अफर्मेशन द्यायचे. म्हणजे मी तुम्हाला शिकवते स्टेप बाय स्टेप अफर्मेशन कसे. तुम्ही तुमचे शब्द बनवा चांगले. मी आता तुम्हाला थोड्याफार प्रमाणात सांगितलेले आहेत, पण तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त चांगले पण बनवू शकता. लक्षात घ्या. आणि असं बोलायचं, माझ्याकडे पैसे खूप आहेत, मी धनवान आहे, आय एम मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट. हा शब्द प्रत्येकाने बोला. चला माझ्या बरोबर बोला, हात जोडा. पहिले रेखीला प्रार्थना झाली, आता ठीक आहे, आता नका करू, पण बोला. मी लक्की आहे, मी लक्की आहे, मी धनवान आहे, मी धनवान आहे, मी मनी मॅग्नेट आहे, मी मनी मॅग्नेट आहे, मी हॅप्पी आहे, मी हॅप्पी आहे, मी स्ट्रॉंग आहे. मी स्ट्रॉंग आहे. हे शब्द प्रत्येकाने बोला रोजच्या रोज. हे थोडेफार प्रमाणात. मी निरोगी आहे. तुम्ही खूप शब्द बनवू शकता. लक्षात घ्या, शब्दांमध्ये जादू असते. लक्षात घ्या. हेच शब्द म्हणजे ब्रह्म शब्द आहेत. जे तुम्ही बोलाल ते ब्रह्म आहे. कधी कधी आपली आई बोलायची ना, तुम्ही जे काय बोलता ना व्यवस्थित बोला, शब्द जपून वापरा. शब्दात खूप ताकद असते, लक्षात घ्या.
आज आपण काय करणार आहे, अन्नाला वगैरे अफर्मेशन देणार आहे. जसं आता अन्नाला, जसं जेवण आपण बनवलंय, रेखीला कॉल केला, जिथे अन्न आहे आपलं तिथे असे हात करायचे कप शेप मध्ये, की आज मी हा स्वयंपाक बनवलेला आहे, या स्वयंपाकामुळे माझ्या घरातले सगळे सुदृढ राहणार आहे, निरोगी राहणार आहे, छान राहणार आहे आणि खूप अप्रतिम चवीचा माझा स्वयंपाक झालेला आहे. आहे ना जादू? आहे की नाही जादू? तसंच प्रत्येक गोष्टीला पेन. आता मुलांचं पेन असतात, काय काय मुलं बघा ना अभ्यास खूप करतात, पण कधी कधी पेपरला जाताना तिथे विसरतात. पेन घ्यायचा, या पेनाला पण तशीच पेन ठेवायचा समोर, 2 पेन घ्यायचे मुलाला. 2-3 पेन लागतील ना मुलाला, जे परीक्षेला पेन्सिल लागेल, काय लागेल वस्तू तिथे ठेवायच्या समोर, अफर्मेशन द्यायची, टेबलवर ठेवायचं दोन्ही हात आणि तसं अफर्मेशन द्यायचं. कळतंय का सगळ्यांना? तसंच औषधं आपण नेहमीची औषधं खातो, काय काय जण खातात, तर त्या औषधांना पण सेम सेम बॉक्स ठेवायचा तिथे आणि अफर्मेशन द्यायचे. शुगरची असेल, बीपीची असेल, कसली असेल, तापाची असेल, कसली असेल, त्या पण औषधांना आपण अफर्मेशन द्यायची. ह्या आता समजा तापाचं आहे, तर तुम्ही काय बोलणार, की ह्या गोळ्या खाल्ल्याने मला लवकर बरं वाटलेलं आहे, माझा ताप माझ्यापासून दूर गेलेला आहे, मी निरोगी आहे, मी स्वस्थ आहे, मी मजबूत आहे. चला आता सगळ्यांनी पाणी घ्या, एक काचेच्या ग्लासमध्ये घ्या, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ग्लास, पाणी पिंटू घ्या. जेवढं तुम्हाला पियाला होईल ना तेवढं घ्या, फेकू नका हा पाणी. आणलं का पाणी? सगळ्यांनी आणलं का पाणी? हो. आता हे पाणी असं घ्यायचं हातामध्ये, 2 हात, 2 हातामध्ये घ्यायचं. रेखीला कॉल करायचा, किंवा रोजचं जर नाही जमलं तरी पाण्याला नुसतं अफर्मेशन, एकदा तुम्हाला उद्याचे अटोलमेंट झालं की तुम्ही बोलू शकता. मनीषा मॅडम आहेत का? मनीषा मॅडम, चला ठीक आहे. असं पाणी घेतलेलं आहे, प्रत्येकाने आता बोला, हे पाणी. हे एकाने पाणी. कोणीतरी माझ्या बरोबर बोला. कविता मॅडम तुम्ही बोला, बाकीच्यानी ऐका, मनातल्या मनात बोला, आणि थर्ड आयनी त्याच्यात आतमध्ये व्हिज्युअलाइज करा. पूर्ण तुमचे इंटेन्शन आहे ते पूर्ण, त्या व्हायब्रेशन आहेत ते पूर्ण पाण्यात उतरले पाहिजेत. लक्षात घ्या, आजूबाजूला कुठे लक्ष द्यायचं नाही, त्याच्यात पूर्ण बोलायचं. हे पाणी हे पाणी हे पाणी अद्भुत आहे, अद्भुत अद्भुत आहे. अद्भुत आहे. सगळ्यांनी बोलू नका, मी कविता मॅडमला सांगितलं ना, एक कविता मॅडम फक्त बोलतील, मग डिस्टर्ब होतं इकडे. माईक म्यूट करा प्लीज. हे पाणी हे पाणी अद्भुत आहे. अद्भुत आहे. हे पाणी हे पाणी ग्रहण केल्याने ग्रहण केल्याने मी निरोगी राहते. मी निरोगी राहते. माझा ऑरा, माझा औरा, 7 चक्रे 7ही चक्रे संतुलित राहतात. संतुलित राहतात. मी खूप धनवान आहे. मी खूप धनवान आहे. मी बुद्धिमान आहे. मी बुद्धिमान आहे. मी स्मार्ट वर्क करते. मी स्मार्ट वर्क करते. मी हेल्दी आहे. मी हेल्दी आहे. मी वेल्दी आहे. मी वेल्दी आहे. आणि आता ते पाणी हळूहळू घोट पिया आणि त्या पाण्याची चव मला सांगा. हळूहळू पिया.
मॅडम हा, कोण बोलताय? गोड मी लक्ष्मी बोलते. हा, बोला ना मॅडम. गोड गोड लागतंय पाणी, साखरेच्या लागणारच, पाणीसारखं. लागणारच. कारण त्याच्यावर तुम्ही स्ट्रॉंग म्हणजे चांगले अफर्मेशन दिलेत, त्याच्यावर चांगलं काम केलंय. आणि तुम्ही आता म्हणजे ठीक आहे, आता हा प्रयोग केलाय, पण आता तुम्ही पुढच्या वेळी हा प्रयोग कराल ना, तेव्हा परत तुमच्या बाजूला साधं पाणी ठेवा, जे रोज हा, आपण पितो ते पिऊन बघा. दोन्ही पाण्यामध्ये तुम्हाला फरक समजेल. ठीक. कविता मॅडम, कसं लागलं पाणी? छान वाटलं, पण माझं म्हणणं होतं फक्त काचेचाच ग्लास हवाय का? नाही नाही, काही नाहीये, असं काही नाही. कुठचं पण ग्लास घ्या तुम्ही, चालेल. मी आता बोलली, कुठचं पण बरं. ग्लास घ्या. नाही, पहिल्या पण दिवशी पण मी काचेचाच ग्लास पाहिला होता. तुम्ही काही दाखवलं तर आत्ताही काचेचाच ग्लास आहे, म्हणून म्हटलं मला काचेचाच मला पाहिजे. सवय आहे. मला सवय आहे म्हणून मी काचेचा ग्लास यूज करते. मी सगळे करते. चांदीचा ग्लास घेते, पितळेचा घेते, तांब्याचा घेते. सगळ्या प्रकारचे ग्लास आहेत माझ्याकडे. असं जरुरी नाहीये माझ्या हाताला लागेल ते मी घेते. पण इथे बर क्लासच्या इथे मला कम्फर्टेबल वाटतं काचेचं. तुम्हाला दाखवायला पण ह्याच्यामध्ये काय आहे, कारण काचेच्या ग्लासातून लगेच दिसतं ना काय आहे, म्हणून ते मला बरोबर. बरं वाटतं. पण शक्यतो काचेचा ग्लास घेतलं की म्हणजे ते पारदर्शक आहे ना, हा हा हा. म्हणून त्याच्यासाठी काचेचा ग्लास घेतला तर चालेल. नसेल तर स्टीलचं पण चालेल, काय हरकत नाहीये. ज्याच्याकडे बर नसेल काचेचं तर स्टीलचं पण चालेल, असं काय जरुरी नाही. आता ह्या इथे इमेजमध्ये दाखवलेल्या पीपीटी मध्ये की तुम्ही बघितलं असेल अन्नाला चार्जिंग कशी देतात आहे. हम्म. समजलंय? पेनाला चार्जिंग तुमचं परत मुलगा कामाला जात असेल, परीक्षेला जात असेल, इंटरव्ह्यू द्यायला जात असेल, तर तिथे पण तुम्ही त्याला अफर्मेशन देऊ शकता, रेखी देऊ शकता की त्याचं बाबा इंटरव्ह्यू चांगला होऊ दे, काम चांगलं होऊ दे. लक्षात घ्या, अफर्मेशनची ताकद ही. हम्म. आणि डेलीचे अफर्मेशन ठेवायचे आहे ते. ओके. आता आपल्याला हम्म. काल तुम्ही बोलत होतात ना, प्रोटेक्शन प्रोटेक्शन. एक मिनिट. काल तुम्ही जे बोलत होतात प्रोटेक्शन प्रोटेक्शन, एकच मिनिट. चला आता प्रोटेक्शन घेणार आहे. रेखीला कॉल करा. आता मी तुम्हाला रेखी कॉल केला नाही मॅडम. हा, मी आता बोलली ना, रेखीला कॉल नाही केलेला आहे. तुम्ही करा, मी फक्त शिकवते तुम्हाला. तुम्ही करा आणि नंतर हे करा तुम्ही हे. आता चला तुम्ही आता रेखीला कॉल करा. तुम्हाला प्रोटेक्शन शिकवते मी. प्रोटेक्शनसाठी तर कॉल करणं जरुरीच आहे, हा, लक्षात घ्या. मॅडम हा, सकाळी केलेलं आता करायचं. तुम्ही कट नाही सकाळी केलंय मग? नाही, अजून नाही केलं, संध्याकाळी पण करते. ठीक आहे, तुम्ही नका करू. केलेल्या बाकीच्यांनी करून घ्या कॉल रेखीला. सकाळी उठून केलेलं म्हणून. मग राहू दे, तुम्ही नका करू. ठीक आहे. सगळ्यांचं झालं की सांगा हो झालंय म्हणून. रेकीला कॉल करायचा म्हणजे ती तुम्ही प्रार्थना सांगितली तीच हो म्हणायची ना? हो हो मॅडम, तीच मी तीच. दिव्य रेकीच्या उपस्थित आहे, मी आभारी आहे, स्वतःची हा आभारी आहे. हा हो. हा हा, सेम सेम. मी काल मॅडम सांगितलं होतं, तुम्ही नव्हतात, पण ती व्हिडिओ बघा. दुसऱ्याला पण बर. हिलिंग करायचं असेल ना तर त्याचं नाव घ्यायचं. तुम्ही व्हिडिओ नीट बघून घ्या. ओके मॅडम, थँक्यू मॅडम. वेलकम. हात चांगले रब करून घ्या. हा लक्ष्मी मॅडम, तुम्ही हात रब करा चांगले. झालेलं आहे रेखीला कॉल.
झालंय मॅडम. ओके, सगळ्यांचं झालंय का? डन? चॅटबॉक्स मध्ये चॅट करून हो डन हो झालंय. डन. हो, ठीक आहे. आता प्रत्येकाने स्वतःला गोल आपल्या भोवती पांढरं वलय तयार करायचं आहे, म्हणजे व्हिज्युअलाइज करायचंय. रेखी भावनांवर काम करते असं आपल्या भोवती. काल जसा ऑरा दाखवला होता ना, तसा पूर्ण व्हिज्युअलाइज करायचंय स्वतःभोवती. काल्पनिक आहे ना हे? तयार केलं आहे का? एक शील्ड तयार करा तुमच्या भोवती. व्हिज्युअलाइज करा, रेखी तुमच्या भावनांवर काम करते. स्वतःला सुरक्षित करा. व्हाईट शील्ड तयार करा तुमच्या भोवती पूर्ण. आणि सकाळी उठल्यावर हे करायचं आहे रोज. आणि 3 वेळा बोला, प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. आपोआप तुमच्या भोवती प्रोटेक्शन तयार होतं. रेखीला कॉल करून करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय शील्ड पूर्ण, आणि 3 वेळा बोलायचंय प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. अजून दुसरं पण मी दाखवणार आहे तुम्हाला, कसा ऊर्जेचा बॉल ग्रहण करायचंय. ओके, झालंय सगळ्यांचं? हो. नेहमी पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह बोलायचं नाहीये. आता तुम्ही शील्ड मध्ये आहे, लक्षात ठेवा. चला, आता हात रब करा चांगले. परत जवळ दूर जवळ दूर जवळ दूर जवळ दूर जवळ दूर, गोल गोल, हळूहळू हळूहळू. घाई करायची नाही, घाई करायची नाही. हळूहळू, गोल 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 गोल. एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आपण, व्हिज्युअलाइज करायचंय. रेखी भावनांवर काम करते. म्हणजे व्हिज्युअलाइजच करायचंय सगळं. गोल 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 गोल. फील वाटते का तुमच्या हातामध्ये? हो. हो. आता माझ्या बरोबर बोला. हा मॅडम बॉल थोडस काहीतरी फील होत, असं गार गार फील होत होतं. हातातून व्हायब्रेशन जाणवायला लागतात. हा एनर्जी बॉल. हा एनर्जी बॉल. एकाने कोणीतरी बोला. लक्ष्मी मॅडम तुम्ही बोलताय तर तुम्ही बोला. हा एनर्जी बॉल हा एनर्जी बॉल मी स्वतःसाठी. मी स्वतःसाठी. तुम्ही बॉलकडे लक्ष द्या. बॉलकडे पूर्णपणे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. स्वतःसाठी ग्रहण करत आहे. स्वतःसाठी ग्रहण करीत आहे. या बॉलच्या ऊर्जेमुळे या बॉलच्या ऊर्जेमुळे मला माझ्या जीवनात मला माझ्या जीवनात प्रत्येक प्रत्येक क्षण आरोग्य, आरोग्य, दीर्घायुष्य दीर्घायुष्य प्राप्त झालेले आहे. प्राप्त झालेले आहे. दिव्य रेखीचे सुरक्षा कवच. दिव्य रेखी दिव्य सुरक्षा रेखी कवच. दिव्य रेखी शक्तीचे दिव्य रेखीचे दिव्य रेखीचे सुरक्षा सुरक्षा कवच सुरक्षा माझ्या कवच भोवती माझ्या भोवती निर्माण झालेले आहे. निर्माण झालेले आहे. तो बॉल मी आता स्वतःसाठी ग्रहण करत आहे. स्वतःसाठी ग्रहण करीत आहे. सगळ्यांनी डोक्यावर घ्या बॉल आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे. ह्या बॉलमुळे माझे शरीर, माझे 7 चक्र, माझा ऑरा संपूर्णतः सुरक्षित झाले आहे. सोडा बॉल आता सुरक्षित तुमच्या डोक्यावरून. डोक्यावरून बॉल सुरक्षित सोडा. सोडा बॉल. सुरक्षित बॉल सुरक्षित सुरक्षित झाले आहे. झाले आहे. आता बॉल सोडा. तुमच्या डोक्यावरून बॉल सोडा. इमॅजिन करा बॉल सोडलेला आहे डोक्यावरून. अलगद अलगद खाली या. सोडलेला आहे बॉल. सोडा, पायापर्यंत या. किती 3 वेळा मॅडम? नाही, बस एक वेळा बस. थँक्यू दिव्य शक्ती.
थँक्यू दिव्य शक्ती. हात जोडायचा. थँक्यू डिवाइन एनर्जी. हात असे ठेवा एक वरती. थँक्यू डिवाइन दिव्य शक्ती. एनर्जी. डिवाइड एनर्जी. थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिवर्स. थँक्स टू मी. थँक्स टू मी. कळलंय तुम्हाला? बस. कळलंय तुम्हाला? एवढं कळलेलं आहे का? हो हो हो. ओके. ऋतुजा कळलंय का तुला? नेहा मॅडम. हो मॅम. आता कॉर्ड कटिंग करू नका. अजून दुसरं आहे आपल्याला. म्हणजे आपण घरामध्ये बघा, आपल्या घरामध्ये खूप मौल्यवान वस्तू असतात. दागदागिना असतो. आपण परगावी फिरायला जातो किंवा आपल्या गावी जातो. आपल्याला एक भीती असते मनामध्ये की माझ्या घरामध्ये एवढ्या वस्तू आहे, पण पाठीमागून आजकाल चोऱ्या होतात घरामध्ये. सगळंच काही होतं घरामध्ये. चोऱ्या होतात, म्हणजे आता वेगवेगळे प्रकार होतात घरामध्ये. तर आपल्या घराला प्रोटेक्शन द्यायला आपल्याला पाहिजे ना. जसं आता ची बॉल केलाय ना आपण तयार, जवळ दूर तसा पूर्ण बॉल तयार करायचा आणि सगळ्या दागिन्यांची नावं घ्यायची. म्हणजे माझ्या घरात दागिने आहेत, माझ्या घरात बाईक आहे, कार आहे माझ्या घरामध्ये. सगळ्यांना प्रोटेक्शन द्यायचं आहे. सगळ्यांना प्रोटेक्शन द्यायचं आहे. घरात तुमच्या किती माणसं आहेत, तुम्ही गेल्यानंतर तुमची मुलं आहेत, हजबंड आहेत, कोण आहे, कोणी असेल घरामध्ये, त्यांना प्रोटेक्शन द्यायचं आहे. तर हा ची बॉल तयार करायचा. ह्याला ची बॉल पण बोलतात, एनर्जीचा बॉल पण बोलतात. तर तो बॉल तयार करायचा आहे आणि दरवाज्यात जायचंय निघताना. जसं तुम्ही गावी जायला निघणार ना, जेव्हा आपण देवाला प्रार्थना करतो मी निघतोय, आणि तसंच तुम्ही निघायचं, दारात उभं राहायचं. लक्षात घ्या मी काय करते बघा. आणि हा बॉल असा फेकायचा घरामध्ये पूर्ण. हा बॉल असा पूर्णपणे स्प्रेड करायचा घरामध्ये, हातातला. इमॅजिन करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. लक्षात घ्या, तुमच्या घरात कोण शिरणार नाही तुमच्या परमिशन शिवाय. लक्षात घ्या, आपल्या वस्तूंना प्रोटेक्शन द्यायचं. माझ्या बिल्डिंगीखाली माझी कार आहे, माझी बाईक आहे, त्याला मी प्रोटेक्शन देते. इवन माझ्या बरोबर पण असंच झालेलं. माझ्या मिस्टरांचा बर्थडे होता, माझ्या मोठ्या मुलांनी त्यांना बाईक गिफ्ट दिली आणि जुनी बाईक होती. मी म्हंटल इतके वर्ष आहे, तिला काय प्रॉब्लेम नाहीये ना. तर माझ्या काय मनातच आलं दूर दूरपर्यंत तिला प्रोटेक्शन द्यायचं. तर मी नवीन गाडी होती तिला प्रोटेक्शन दिलं. आणि माझ्या मुलाचं नेमकं, मुलांनी जुनी बाईक घेऊन गेला त्या दिवशी आणि जुन्या बाईकवरून दसऱ्याला त्याचा ऍक्सिडेंट झालं. इतका जबरदस्त मोठा ऍक्सिडेंट झाला, तो वाचला त्याच्यातून, पण त्याला लागलं खूप. मला थोडंसं झालं की माझी चूक झाली इथे, की मी जुनी समजून तिला प्रोटेक्शन नाही दिलं. लक्षात घ्या, आपण कधी असं करतो ना, रे ही जुनी आहे, हिने एवढी साथ दिले, काय होणार नाही. पण वेळ सांगून येत नाही कधी. लक्षात घ्या. म्हणून छोटी मोठी काय वस्तू असेल ना घरातली, तिला प्रोटेक्ट करायचं. इथपर्यंत कोणाला समजलंय? आणि हे झाल्यानंतर परत थँक्स टू रेखी, डिवाइन शक्ती, युनिवर्स, थँक्यू. सगळ्यांचे आभार मानायचे. थँक्स टू मी. सगळ्यांचे आभार व्यक्त करायचेच आहे, जरुरी आहे. ती एनर्जी पण बघते, डिवाइन शक्ती पण बघते, युनिवर्स बघतं, ब्रह्मांड, की हे लोक किती आभार मानतात. का नुसतं काम झालं, चल आता माझं झालंय काम, आता मी नाही विचारणार. होतं ना असं? होतं असं ना? तर आपण पहिलं त्या शक्तीला धन्यवाद द्यायचा. आज त्याच्यामुळे तर आपण आहो ना, आपलं जीवन आहे ना. लक्षात घ्या, तुम्हाला धनवान पण तीच बनवणार आहे, युनिव्हर्सच बनवणार आहे. पैशाचे पण अफर्मेशन स्ट्रॉंग ठेवा, पाण्यामध्ये पण बोला. आता इथपर्यंत कोणाकोणाला समजलंय? आता आपल्याला मेन विषय घ्यायचा आहे 24 बॉडी पॉइंट हिलिंग द्यायची आपल्याला. आणि उद्या होईल अॅटुलमेंट. लक्षात घ्या, उद्या अॅटुलमेंट आहे, तर प्रत्येकाने यायलाच पाहिजे. प्रत्येकाने नक्की या, उद्या अॅटुलमेंट आहे. माझं उद्या नाही जमणार. नाही जमणार उद्या पण मॅडम? पण उद्या पण आम्ही बाहेर चाललो.
काही मला हरकत नाही. तर 16 मार्च पासूनच मला वाटते पूर्ण 5 दिवस रेग्युलर करावं लागेल. या मंडेपासून खूप बॅचेस असतात. तुम्ही कधी पण अच्छा. कंटिन्यू करू शकता. तुम्ही फक्त बरं. मला मेसेज करून ठेवा की मॅडम मी आता अवेलेबल आहे, तर मला सांगा, फक्त लिंक पाठवा, तर मी तुम्हाला ऍड करून घेईन ग्रुपमध्ये. बॅक टू बॅक क्लासेस असतात. हम्म. आता हे बघा 24 पॉईंट सगळ्यांना दिसतात आहेत. हो. तर आता आपण ते घेणार आहे. आता तुम्ही रेखीला तर कॉल केलाय, तर आता प्रत्येक जण तसं तसं करायचं की बॉडी आपली कशी हिलिंग करायची बॉडीला. मी सांगत जाईन स्टेप बाय स्टेप, तसं तुम्ही करायचंय. एकच मिनिट. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. रेखीला तर कॉल केलेला आहे. प्रत्येकाला वाटतं ना माझी बॉडी चांगली राहावी. पैशाची व्हॅल्यू तर सगळ्यांना आहे. तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, पण जर समजा आपली बॉडीच नीट नसेल, तुम्हाला जेवताच येत नसेल व्यवस्थित, तर काय फायदा आहे का हो पैशाचा? फायदा आहे का पैशाचा? कोरोनामध्ये बघितलं ना आपण, लोकांकडे भरभरून पैसा होता. एक कोणीतरी बोला, कोणीतरी एकाने बोला. पेन वही पण घ्या आणि नोट करायचंय त्यांना नोट करा. पण माझ्या मते तुम्ही सगळ्यांनी करायला लागा माझ्या बरोबर. मी सांगते तसं व्यवस्थित बघून घ्या सगळं. आणि ह्याच्यामध्ये 11 आणि 13 एक आहे. एक मिनिट मी तुम्हाला सांगते, तेव्हा जरा गडबड करू नका, म्हणजे ते किडनीच्या रिलेटेड आहे ना, तर डायरेक्ट 11 आणि 13 येईल आणि मग पोटाचं येईल नंतर. त्याच्यामुळे मागे पुढे झालेलं आहे. किडनीचं लाईनीत येईल. मी सांगेन तेव्हा. पण चला स्टार्ट करूया ना आपण. हो. रेखीला कॉल तर केलेला आपण. चला. आणि असे आता डोळ्याचं पहिलं, तर डोळ्याला असे हात हे करू नका, थोडं दूर राहायचं. लक्षात घ्या, थोडं दूर राहायचं. रेखीत आपण काय करतो, डोळ्याला हात वगैरे नाही लावायचं, कानाला हात असं थोडंसं फक्त दूर राहायचं. ओके, चला स्टार्ट करूया. डोळ्यावर चला, पूर्ण डोळ्यावर लक्ष ठेवायचं आहे. ही आपली एनर्जी इथून वाहत्या, लक्षात घ्या. माझे दोन्ही डोळे स्वस्थ आहेत. ज्या ज्या लोकांचा चष्मा आहे त्यांनी पहिला चष्मा काढून ठेवा. माझे डोळे दोन्ही डोळे स्वस्त आहेत. स्वस्त आहे. कविता मॅडम, तुम्ही डोळ्याला हात लावू नका. का बरं? चष्मा डोळ्याला हात का? नाही लावायचे. आपली ऊर्जा नाही. व्हायला पाहिजे ना इथे. अच्छा. हात लावायचंच नाही कुठच्या पॉइंटला, वरच्या वर आहे. ओके. माझे दोन्ही डोळे स्वस्त आहेत. स्वस्त आहेत. माझे दोन्ही ज्या डोळे लोकांचा चष्म्याचा नंबर होणार कमी होतो याच्याने, जर हा प्रयोग 1 महिना रेग्युलर केला तर जवळजवळ चष्म्याचा नंबर कमी होतो. 3 मिनिटं हे करायचंय रोज, डेली 3 मिनिटं करायचंय. रेखी एनर्जी तुमच्या डोळ्यांना लागली पाहिजे. रोज सर्व बॉडी पार्टला हिलिंग द्यायला टाइम नसेल तर रोज आज अर्धे करा, उद्या अर्धे करा. 3 दिवसात पूर्ण केले तरी चालेल. चला, माझे दोन्ही डोळे स्वस्त आहे. एकाने कोणीतरी माझ्यावर कंटिन्यू करता का? हो हो मॅडम, मी करते. कोण करताय? मी करते मॅडम. नाव काय? कल्पना निकम. हा, बाकीच्यांनी म्यूट व्हा. सगळ्यांनी म्यूट व्हा. पूर्ण बोलायचं मॅडम माझ्या बरोबर. हा हा. माझे दोन्ही डोळे स्वस्त आहेत. माझे दोन्ही डोळे स्वस्त आहेत. निरोगी आहेत. निरोगी आहेत. मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी हे जग बघत आहे. हे जग बघत आहे. कोणतरी डबल बोलताय. माय म्यूट करा प्लीज, मला डिस्टर्ब होतंय मग. ब्रह्मांडातून पांढरा शुभ्र प्रकाश ब्रह्मांडातून पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या डोळ्यांना लागत आहे. माझ्या डोळ्यांना लागत आहे. व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि ती एनर्जी
मी बोलते व्हिज्युअलाइज करायचंय तुम्ही म्हणजे डोळ्यांना लागत आहे. हा. ती डोळ्यांना एनर्जी लागत. तुमच्या डोळ्यांना लागत आहे. हा हातातून माझ्या व्हायब्रेशन संपेपर्यंत ते व्हायब्रेशन घ्यायचे आहे. पण इथे आपण तेवढा वेळ देऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीला पुढे जायचं, कंटिन्यू करायचं. ब्रेन हम्म. फोटोमध्ये बघा दोन्ही. हम्म. डोक्याला हात नाही लावायचाय, गॅप ठेवायचं, थोडी गॅप. माझा मेंदू माझा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे. खूप स्ट्रॉंग आहे. माझा मेंदू माझा मेंदू माझ्या खूप मेंदूमध्ये माझ्या मेंदूमध्ये नेहमी नेहमी चांगलेच विचार येतात. चांगलेच विचार येतात. माझे निर्णय माझे निर्णय नेहमी योग्यच असतात. नेहमी योग्यच असतात. आपले दोन्ही हात कानावर ठेवून बोला. कानावर ठेवायचे नाही, दूर थोडेसे. हम्म. माझे दोन्ही कान माझे दोन्ही कान स्ट्रॉंग आहेत स्ट्रॉंग आहेत. व योग्य पद्धतीत आणि योग्य पद्धतीत काम करत आहेत. काम करत आहेत. मी अगदी मी अति स्पष्ट ऐकू शकते. स्पष्ट ऐकू शकते. जवळचं व दूरचं जवळच्या व दूरचं अगदी स्पष्ट ऐकू शकते. माझ्या कानावर माझ्या कानावर नेहमी चांगलेच ऐकू येते. नेहमी चांगलेच ऐकू येते. मस्तिष्क थर्ड आहे, पॉवरफुल. हा आता हे बघा, इमेज बघा ती आणि तसं करा. हम्म. डोक्याच्या मागून व पुढून असा हात आहे ना, हम्म. चिटकवायचा नाहीये, थोडं गॅप ठेवायचे. माझं थर्ड आहे, माझा थर्ड आहे, पॉवरफुल आहे. पॉवरफुल आहे. माझी मेमरी माझी मेमरी स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. आता परत खाली या. दोन्ही हात डोक्याच्या मागून ठेवायचा आहे, पाठी. दिसतंय ना, इमेज मध्ये बघा आणि करा. माझं क्राऊन चक्र माझं क्राऊन चक्र व त्याभोवतीचे सगळे अवयव व त्याभोवतीचे सर्व अवयव ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहेत. माझी आध्यात्मिक माझी आध्यात्मिक पॉवर शक्ती पॉवर शक्ती दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पळत चाललेली आहे. माझं स्वतःवर माझं स्वतःवर आणि परमेश्वरावर आणि परमेश्वरावर खूप विश्वास आहे. खूप विश्वास आहे. आता एक हात गळ्यावर ठेवा, एक मागे ठेवा. माझे थ्रोट चक्र, माझं थ्रोट चक्र, थायरॉइड आणि थायरॉइड आणि थ्रोट चक्राच्या संबंधित थ्रोट चक्राच्या संबंधित सर्व अवयव सर्व अवयव बॅलेन्स आहेत, बॅलेन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत, ऍक्टिव्ह आहेत, चार्ज आहेत. चार्ज आहेत. थोडं गळ्याच्या खाली या. सेम अफर्मेशन तेच द्यायचे आहे, दोन्ही हात गळ्याच्या भोवती. सेम अफर्मेशन. माझं थ्रोट चक्र माझं थ्रोट चक्र ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह, बॅलेन्स, बॅलेन्स, संतुलित आहे. संतुलित आहे. हार्ट चक्राकडे या आता. दोन्ही हात हार्ट चक्रावर ठेवा. माझे हार्ट चक्र माझे हार्ट चक्र आणि त्याच्या भोवतीचे आणि त्याच्या भोवतीचे सर्व अवयव सर्व अवयव दिव्य रेखीच्या ऊर्जेने दिव्य रेखीच्या ऊर्जेने स्ट्रॉंग आहेत, स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहेत, मजबूत आहेत, योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात रेखीव ऊर्जा प्रवाहित होत आहे. रेखीव ऊर्जा प्रवाहित होत आहे. मणिपूर चक्र मणिपूर आपल्या नाभीच्या 4 बोट बघा वर. ते खाली. हा, मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या 4 बोटे वरती वरती, आडच्या जरा खाली इथे 4 बोट. हा बरोबर आहे, बेंबीच्या वरती. वरती मणिपूर चक्र. सारे अवयव मणिपूर चक्राचे
सारे अवयव मणिपूर चक्राचे सॉरी, मणिपूर चक्रापासून बोला. मणिपूर चक्र मणिपूर चक्र आणि त्याभोवतीचे सारे अवयव आणि त्याभोवतीचे सारे अवयव अवयव चार्ज, चार्ज, ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह आणि बॅलन्स आहेत. आणि बॅलन्स आहेत. आता 10वं बघा. माझे लेफ्ट साइडची किडनी, माझी लेफ्ट साइडची किडनी, पॅनक्रियाज पॅनक्रियाज बॅलन्स आहेत, बॅलन्स आहे, ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहे. व्हाईट प्रकाश बघा तिकडे, व्हिज्युअलाइज करा. व्हाईट प्रकाश वरतून येत आहे तिथे बघा व किडनीत प्रवाहित होत आहे. व्हिज्युअलाइज करा. प्रत्येक आपण हे अफर्मेशन देतोय ना, प्रत्येक बॉडीला तिथे व्हिज्युअलाइज पण करायचं नंतर तुम्ही जेव्हा प्रॉपर कराल तेव्हा. आता 10 नंतर डायरेक्ट 12 वर जा तुम्ही, कारण किडनीच्या रिलेटेड आहे. 12चं हे बघा, पिक्चर बघा. माझ्या राईट साइडची किडनी माझ्या राईट साइडची किडनी ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे. योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात इकडचे सर्व अवयव तिकडचे सर्व अवयव काम करत आहेत. काम करत आहेत. आता 11 वर या परत. माझे दोन्ही लंग्स माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहे. हेल्दी आहेत. डिवाइन एनर्जी डिवाइड एनर्जी योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात मिळत आहे. मिळत आहे. त्यामुळे माझे दोन्ही लंग्स दोन्ही लंग्स प्रॉपर काम करत आहेत. प्रॉपर काम करत आहेत. दोन्ही हात पोटाजवळ. माझे स्वादिष्टान चक्र, बेंबीच्या 4 बोटं खाली. बेंबीच्या 4 बोटं खाली लक्षात घ्या. माझे स्वादिष्टान चक्र माझे स्वादिष्टान चक्र बॅलन्स, बॅलन्स, चार्ज चार्ज व ऍक्टिव्ह आहे. व ऍक्टिव्ह आहे. दिव्य रेखीची ऊर्जा दिव्य रेखीची ऊर्जा तिथे प्रवाहित होत आहे. तिथे प्रवाहित होत आहे. रूट चक्र युरिनच्या रूट- जागी. मी सांगते, माकड हाडाच्या जवळ सगळ्यांनी इमॅजिन करा. दोन्ही हात त्या जागी ठेवा. तिथे जसं दाखवलं पिक्चर मध्ये तसं करा तुम्ही. दोन्ही हात ठेवा. माझे रूट चक्र माझे रूट चक्र आणि त्या जागीचे सगळे अवयव आणि त्या जागेचे सर्व अवयव चार्ज, चार्ज, बॅलन्स, बॅलन्स, ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहे. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. माझे दोन्ही गुडघे माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहेत प्रॉपर काम करत आहेत. आणि त्यामधील सर्व अवयव आणि त्यामधील सर्व अवयव बॅलन्स, बॅलन्स, ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह, चार्ज आहेत. चार्ज आहे. दोन्ही पायाच्या टाचा. आता टाचा बघा त्यांनी कसं केलंय तसं बघा पिक्चर मध्ये आणि तसं करा. दोन्ही पायांना हिलिंग द्या. माझ्या दोन्ही पायांच्या टाचा माझ्या दोन्ही पायाच्या टाचा ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहेत. मी छान उत्तम प्रकारे चालू शकते. चालू शकते. कायमची कायमची. आता 17 वर या. माझे दोन्ही पायाचे तळवे माझ्या दोन्ही पायाचे तळवे बघा. आधी बघा पिक्चर पोझिशन मध्ये बसा आणि करा. तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं बसा. त्यांनी दाखवलंय म्हणून तसं. जर बसायला जमत नसेल तर तुमच्या पद्धतीत बसा. माझे दोन्ही पायाचे तळवे माझ्या दोन्ही पायाचे तळवे चार्ज, चार्ज, ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह आणि दिव्य रेखीची ऊर्जा आणि दिव्य रेखीची ऊर्जा तिथपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत आहे. योग्य प्रमाणात पोहोचत आहे.
किंवा प्रवाहित होत आहे बोलायचं. प्रवाहित होत आहे. माझे दोन्ही शोल्डर, आता शोल्डरवर या, 18. ठीक आहे. माझे दोन्ही शोल्डर माझे दोन्ही शोल्डर स्वस्थ काय स्वस्थ आहेत, स्वस्थ आहेत, निरोगी आहेत, निरोगी आहेत, चार्ज ऍक्टिव्ह आहेत. चार्ज ऍक्टिव्ह आहेत. आता 19चं बघा. एक हात मागून मानेवर व थोडा खाली घ्यायचा आहे. मागच्या साईडचे थ्रोट चक्र, मागच्या साईडचे, माझी मागच्या मान, माझी मान, नाही आधी बोला ना, मागच्या साईडचे थ्रोट चक्र, मागच्या साईडचे थ्रोट चक्र, माझी मान हेल्दी व स्वस्थ आहे. हेल्दी व स्वस्थ आहे. माझं थ्रोट चक्र माझं थ्रोट चक्र चार्ज ऍक्टिव्ह आणि बॅलन्स आहे. चार्ज ऍक्टिव्ह आणि बॅलन्स आहे. आता 20. हम्म. दोन्ही हात मागून हार्ट चक्रावर. माझे बॅकचे हार्ट चक्र माझे बॅकचे हार्ट चक्र चार्ज ऍक्टिव्ह व बॅलन्स आहेत. चार्ज ऍक्टिव्ह व बॅलन्स आहे. त्याभोवतीचे सर्व अवयव त्याभोवतीचे सर्व अवयव योग्य पद्धतीत योग्य पद्धतीत काम करत आहेत. काम करत आहेत. नाभीच्या 4 बोटवरती, नाभीच्या मागून मागून मणिपूर चक्र हात ठेवा, जसं पिक्चर मध्ये आहे तसं. माझे मणिपूर चक्र, बॅक साईडचे मणिपूर चक्र बॅक साईडचे मणिपूर चक्र चार्ज ऍक्टिव्ह आणि बॅलन्स आहे. चार्ज ऍक्टिव्ह आणि बॅलन्स आहेत. त्यातील सर्व अवयव त्यातील सर्व अवयव अवयव योग्य पद्धतीत काम करत आहे. योग्य पद्धतीत काम करत आहे. आता स्वादिष्टान चक्र सेम. माझे स्वादिष्टान चक्र माझे स्वादिष्टान चक्र चार्ज आणि बॅलन्स आहे. चार्ज आणि बॅलन्स आहे. त्यातील सर्व अवयव त्यातील सर्व अवयव योग्य पद्धतीत काम करत आहेत. योग्य पद्धतीत काम करत आहेत. आता सेम रूट चक्र. माझ्या मागच्या साईडचे रूट चक्र माझ्या मागच्या साईडचे रूट चक्र त्याभोवतीचे सगळे अवयव त्याभोवतीचे सर्व अवयव योग्य पद्धतीने काम करत आहेत. योग्य पद्धतीने काम करत आहेत. आता दोन्ही हात जोडा, आपले संपूर्ण शरीर व्हिज्युअलाइज करा. हात जोडा, हात जोडा, व्हिज्युअलाइज करा. मनातल्या मनात डोळे बंद करा. मनातल्या मनात माझे संपूर्ण शरीर, मॅडम बोला तुम्ही, माझे संपूर्ण शरीर दिव्य रेखीच्या ऊर्जेने दिव्य रेखी ऊर्जेने योग्य पद्धतीने काम करत आहे. काम करत आहे. मी हेल्दी आहे. मी हेल्दी आहे. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू दिव्य शक्ती रेखी. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिवर्स. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्स टू मी. थँक्स टू मी. आता कोणाला कॉर्ड कटिंग करायचे त्यांनी कॉर्ड कटिंग करा. ज्याला करायचे त्यांनी कॉर्ड कटिंग करा. आता झालेला आपला सिलेबस. कट कट. सर फर्स्ट डे आहे तुमचं, पण आपलं ना ती त्यांना कॉर्ड कटिंग होणार आहे सर. जरा बोला माझ्या बरोबर सर तुम्ही. आज फर्स्ट डे नाहीये ऍक्च्युली, आज लास्ट डे आहे. उद्या अटलमेंट आहे. थोडासा गोंधळ झालाय. 16 तारखेची बॅच आहे ना ती मिक्स झाली आहे. ही 10 तारखेची बॅच आहे. अच्छा. हा, तर तुम्ही जे 16 तारखेचे जे येणार आहेत ना त्यांनी 16 तारखेपासून कंटिन्यू करा पुढे. जरी आज आले असेल तरी हरकत नाहीये, पण पुढे कंटिन्यू करू शकता तुम्ही. 16 तारखेच्या बॅचचीच आहे. कोण?
मी कल्पना नाही का मी 16 तारखेच्या बॅचला येणार. हा, मी मेसेज पण केला होता ग्रुपमध्ये. ओके, हा काय हरकत नाही मॅडम, आज आलात तरी काय हरकत नाहीये. पण उद्या अटोलमेंट आहे, उद्या नका येऊ, कारण तुमचं हा चालेल चालेल. पूर्ण झाल्याशिवाय आता राहू दे. नाही झालंय. हा, पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही नंतरच या, म्हणजे नंतरच तुम्हाला पूर्ण कळेल, नाही तर अर्धवट माहितीये ना ही. हा नाही नाही बरोबर चालेल. ओके ओके, चालेल, ठीक आहे. तुम्ही 16 तारखेपासून या. हो हो. चालेल. आता मला काय डाऊट असतील ते सांगा सगळ्यांनी, कोण कोण आहे समोर. चला, लक्ष्मी मॅडम पटापट बोला. आज विमल मॅडम नाही आहेत का? कविता मॅडम, काय समजलंय नाही समजलंय? मॅडम एकदा ना कॉर्ड कटिंग दाखवा ना त्यांना. अच्छा, हे बघा, मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. 3 वेळा झालं. आणि मग बेंबीच्या इथे क्रॉस हात, कट 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 3 वेळा करायचं. कट. दाखवू का परत? कळलंय? कळलंय का मॅडम, लक्ष्मी मॅडम? हो कळलं मॅम. मी हात असं ठेवायचा ना? हे क्रॉस करायचे असे 3 वेळा. हा, असं 3 वेळा 3 करा. वेळा. हा, मी नकारात्मक नाभिच्या इथे घेऊन कट कट करा. मी नकारात्मक बाधापासून स्वतःची स्वतःची मुक्तता करत आहे. मुक्तता करत आहे. हे असं आणि 3 वेळा नाभीच्या बोलायचं ना मी. हा, 3 वेळा झाले. आता नाभीच्या इथे 3 वेळा कट कट करा. ओके मॅडम. कट कट करा. आता केलंय तर पूर्ण करा ना. कट कट कट. कट कट कट. राईट, बरोबर आहे, बरोबर आहे. आता काय असेल ते विचारा. हा, हॅलो कोणाला काय हा, मॅडम, माझ्या हा. यजमानांना खूप खोकला झालाय, तर त्याच्यासाठी कसं करता येईल? म्हणजे मी त्यांना कशी रेकी देऊ शकते की उद्याची नाही देऊ अटोलमेंट होऊ दे शकत? ना. उद्याची अटोलमेंट झाली ना की तुम्ही देऊ पण शकता. मी उद्या मग उद्या तुम्ही पुन्हा बाहेर चालली. मला वाटतं 16 तारखेपासून पुन्हा मला कंटिन्यू करावं लागेल. तुम्ही हा 16 मध्ये माझं नाव ठेवून द्या म्हणजे. हा हा, मला हाच फक्त वेळ एक राहील ना? व्हॉट्सअपला हाय पाठवून द्या. मी कविता म्हणून बोलते, तुमचं नाव, हो मग मी हो ऍड करते. हाच ग्रुप आहे, हो. सेम हाच ग्रुप आहे आपला. वेळ पण हाच आहे ना? वेळ पण हाच आहे. बरं जोर बरं. लागला. थँक्यू. आता मी माझ्या कोर्सची हे करते. तुम्ही इथपर्यंत कोर्स माझा केला आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान रिप्लाय वाटत आहे. खूप छान वाटत आहे. प्रत्येकाने आता ऑन करा माईक. मला पण तर कळू दे माझ्याकडे कोण शिकतात आहेत. सगळ्यांनी 1 बाय 1 बोला माझ्याशी. आज आपला सिलेबस पूर्ण झालेला आहे. तुम्हाला मी उद्या थोडक्यात प्रॅक्टिस काय करायचे ते सांगणार आहे. डेलीची रुटीन प्रॅक्टिस काय करायचे उद्या ते सांगणार आहे. आणि मग नंतर अटोलमेंट होणार आहे आपली उद्या. चला, ऍटमिशन प्रत्येकाने बोला. आणि झाल्यानंतर मला ऊर्जा काम करेल का? ऐका, प्रत्येकाने स्वतःचं नाव सांगा आणि तुम्ही कुठे राहताय सांगा. मला अटोलमेंट देताना गरजेचं आहे तुमचं नाव घेणं आणि तुम्ही कुठे राहताय, त्याशिवाय मग अटोलमेंट कम्प्लीट नाही होणार. म्हणून प्रत्येकाने 1 बाय 1 नाव सांगा सगळ्यांनी. हॅलो. हा, हा मॅम, मी ललिता घोडके, पुण्यातून आहे मी. ओके. हॅलो, मी कविता सुरेश जानी. मी गृहिणी आहे. मी बडोद्यावर नाही, पण उद्या नाही राहणार आहे मी. ओके ओके, चालेल, ठीक आहे. बडोद्यावरून तुम्ही? हो हो. लक्ष्मी मॅडम, एकेकाने सांगा. लक्ष्मी मॅडम हैदराबाद. योगेश्वर सर, आज गरज आहे, नाही तर चॅटबॉक्स मध्ये लिहा, मला मग समजणार नाही तुम्ही. हा मॅडम. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी नागपूरवरून आहे मॅडम, आणि हा, मी खूप समाधानी आहे मॅडम. आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं आहे. आता आमच्यावर आहे, अभ्यासावर आहे. रोज हो. नियमित अभ्यास त्या जर आम्ही मी तर नियमित अभ्यास करण्याचे प्रयत्न करीन मॅडम.
नक्की करा, रिझल्ट आहे त्याचे. असं कोणी हा खरंच म्हणजे मस्करीवर घालवू नका की शिकलं आणि सोडून दिलं. पण जर तुम्ही खरंच केलं ना तर ह्याचे खूप फायदे आहेत. सगळ्यांनी आपापल्या प्रामाणिकपणाने करेन मॅडम, मी प्रामाणिकपणाने करा. प्रामाणिकपणे करेन. ऋतुजा, तू कुठून आहे? कठापूर. कुठून? हॅलो, हा, आवाज येत नाहीये मॅडम. कुठून येते? कुठून? हॅलो, हा, बोल. सातारा. जर त्यांनी नाही बोलत असेल तर त्यांनी समोर हे करा, लिहा चॅटबॉक्स मध्ये वगैरे, किंवा मला मेसेज करा, चालेल. आणि आता मला तुम्हाला एक सांगायचं की ही आपण गुरु शिष्य परंपरा आहे. थोडं काहीतरी एनर्जी एक्सचेंज द्यायला लागतो अटोलमेंट साठी, नाहीतर तुम्हाला ती लागणार नाही. तर उद्याची फीज आहे 151 रुपये. तुम्हाला पे करून यायचं आहे उद्या अटोलमेंटला, नाहीतर ती एनर्जी तुमच्यापर्यंत लागणार नाही. आणि मी माझा आता कोर्स सेकंड लेवल, थर्ड लेवल बॅच आहे, ती कशी करायची ते सांगते. आणि त्याच्यामध्ये काय काय होणार, तुम्ही इथपर्यंत तर शिकलेत, पण ह्याच्यानंतर जर शिकाल ना तर इतकं स्ट्रॉंग रिझल्ट आहेत, अमेझिंग रिझल्ट आहेत. तुम्ही खरंच करा. माझ्या मते मी माझा कोर्स लॉन्च दाखवते तुम्हाला ती काय काय आहे त्याच्यामध्ये. मॅम तुम्हाला पे कसे करते? दाखवते मी ना, आता दाखवते मी. हे बघा, हे स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि हा माझा कोर्स आहे. एकच मिनिट. हा माझा कोर्स आहे. 5,999चा कोर्स आहे. पण आज जर कोणी पे करेल त्याला 3,999 आहे. आणि माझी सगळ्यात कमी किंमत आहे, लक्षात घ्या. आणि 1 महिन्याचा म्हणजे 25 दिवसाचा कोर्स असेल. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण तयार झालेले असाल. याच्यामध्ये येतात सिम्बॉल येतात. स्क्रीनशॉट घ्या याच्यामध्ये. याचा स्क्रीनशॉट पहिला काढून घ्या, मग पुढे जायला आपल्याला. झालं की सांगा मला. आणि उद्याचे अटोलमेंट खरंच महत्वाचे आहे. लाईटली घेऊ नका. तुम्हाला असं वाटतं. एकच मिनिट. मॅम पुढे शिकायचं आहे, पण पुढचे 10 दिवस मी पुण्यात नाहीये, त्यामुळे रेंज वगैरे खूप इश्यू असणार आहेत. परत तुमची बॅच कधी काही चालू? प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतात लाईफ टाइम साठी. तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकतात. मेलवर तुम्हाला सगळं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार, पीडीएफ मिळणार. तुम्हाला क्रिस्टलचा त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला बरेच त्याच्यामध्ये एवढे बेनिफिट आहे ना की तुम्ही वन टाइम ही इन्व्हेस्टमेंट करता. एवढी कमी अमाऊंट आहे माझी. तुम्ही इतरही जणांकडे जाणी बघा, जर वन टाइम इन्व्हेस्टमेंट करणार, पण ही तुम्हाला लाईफ टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुमची ही. खरंच तुम्ही मला आयुष्यभर आठवण ठेवाल की मी काय शिकले आहे एवढ्या कमी पैशामध्ये. काहीच नाही, हे नथिंग आहे, लक्षात घ्या. पण तुम्ही जे शिकणार आहेत तुमच्या बरोबर लाईफ टाइम राहणार आहे, की तुम्ही विचारच करू शकणार नाही की हे काहीच त्याच्या पुढे पैसे नाहीयेत. त्याच्यामध्ये आपण बरंच काही शिकणार आहे. एकच मिनिट मॅडम. स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढलेला आहे का? हो. आता बघा ह्याच्यामध्ये काय शिकायला भेटणार आपल्याला सेकंड लेवलमध्ये. दाखवते मी तुम्हाला. सेकंड आहे, मी सेकंड लेवलच दाखवणार आहे आता. थर्ड लेवलचं नाही दाखवणार आहे. सेकंड लेवल कोर्समध्ये काय काय शिकणार आहे तुम्ही. रेखी चिन्ह शिकणार आहे तुम्ही. सिम्बॉल बोलते ना मी, ते शिकणार आहे. दूरस्थ रेखी म्हणजे हिथून जो माणूस लांब आहे, अमेरिकेला आहे, माझा मुलगा अमेरिकेला आहे, मी हिथून त्याला रेखी देते. आणि तुम्हीही कुठेही इवन असून दे तरी रेखी देऊ शकता. टेलिपॅथी, व्हिज्युअलायझेशन, विश बॉक्स असेल, आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे बोलत होती ना ऋतुजा तू, ते मॅनिफेस्टेशन, क्रिस्टलचे फायदे, 7 चक्राचे बीज मंत्राद्वारे मेडिटेशन,
आपल्या अवचेतन मनाची शक्ती, लेवल 2 अटुलमेंट, आणि तिसरी परत लेवल असेल आपली मास्टर लेवल बोलतात त्याला. त्याच्यात तिसऱ्या लेवलमध्ये पण तुम्हाला अटुलमेंट असेल. जसा जसा वाढत जाईल सेकंड लेवल, थर्ड लेवल, तसे तुमचे अटुलमेंट. मी बोलली ना, पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 10% एनर्जी भेटणार. सेकंड राऊंड मध्ये, सेकंड बॅच मध्ये तुम्हाला 50%, आणि मास्टर लेवल मध्ये तुमचे 100% तुम्हाला अटुलमेंट भेटणार. म्हणजे तुमच्या हातातून 100% रेखी प्रवाहित होणार. समजलंय तुम्हाला? याचा स्क्रीनशॉट काढा वाटल्यास. आणि थर्ड लेवल मध्ये अजून आहे, थर्ड लेवल मध्ये अजून आहे. तुम्ही बोलाल मी काय शिकलीये, हे चमत्कार आहे, मॅजिक आहे हे खूप. थर्ड लेवल मध्ये तर अजून भरपूर आहे. कसं तुम्ही प्रोटेक्ट कराल स्वतःला, फॅमिलीला कसं कराल, तुमच्याकडे पैसा कसा येईल, तुमचं घर कसं प्रोटेक्शन मध्ये राहील, लक्षात घ्या. ज्यांना कोर्स करायचा आहे, टायमिंगचा मागे पुढे होऊ शकतो. आणि सेकंड लेवल, थर्ड लेवलचा ही बॅच नाही राहणार आहे. हा टायमिंग ना तुम्हाला सगळ्यांना विचारून, जे जे ऍडमिशन घेणार आहेत त्यांना विचारूनच त्यांच्यानुसार टायमिंग आपण ठरवणार आहे. उद्या नक्की या 4:30ला. आणि खरंच जर आवडलं असेल मनापासून तर धन्यवाद सगळ्यांचे. चला बॅक जाऊया का, आपण एंड करूया का मीटिंग, सॉरी क्लासचा. कोणाला काय प्रश्न असतील? स्वाती मॅडम, काय प्रश्न आहेत का? ओके, चला. सगळ्यांचे आभारी आहे मी. उद्या अटुलमेंटला या. उद्याचा मेन विषय आहे तुमची प्रॅक्टिस. 151 सर, रवी सर 151 उद्याच्या अटुलमेंटची 151. उद्या नक्की या. अटुलमेंट घेतलीच पाहिजे, नाहीतर हे शिकलेल्याचं काही नाही. म्हणजे आपल्या घरामध्ये वायफाय बसवला आणि त्याचा पासवर्डच माहित नाही आपल्याला, असं होऊ शकतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे उद्या येणं जरुरी आहे. उद्याची प्रॅक्टिस काय ते मी पहिलं सांगेन. अटुलमेंट देईन, आपला क्लास तिथे पूर्ण झालेला आहे फर्स्ट लेवलचा. त्याच्यानंतर सेकंड लेवल, थर्ड लेवल म्हणजे मास्टर लेवल, त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन, हे दोन्ही ह्याचा फीज आहे, मास्टर लेवलची आणि सेकंड लेवलची. पूर्ण कोर्सची तुमची फी तेवढी आहे, 3,999. आणि जर तुम्हाला ग्रँड मास्टरी करायची ती वेगळी फीज आहे. जसं माझ्यासारखं तुम्हाला शिकवायचंय, लक्षात घ्या. तुम्ही हे शिकताय, कोर्स करताय, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इन्कम पण वाढवू शकता. तुम्ही समोरच्याला हिलिंग देताय. पूर्ण आहे, पूर्ण आहे तृप्ती मॅडम, पूर्ण आहे कोर्स. हा पूर्ण कोर्स आहे, सेकंड लेवल नाहीये. मास्टर लेवल पर्यंत, मी तेच सांगते, मास्टर लेवल पर्यंत तुमची इतकी फी आहे. कुठेच तुम्ही सगळीकडे बघा, एवढी कमी फी नाहीये. तुम्हाला पूर्ण नॉलेज लाईफ टाईम राहील, माझा साथ राहील. तुम्हाला काय कुठे अडलं असाल, काय असेल, मी सगळं सांगणार तुम्हाला. मी तुमच्या बरोबर आहे. फक्त प्रॅक्टिस करणं तुम्हाला जरुरी आहे. रिझल्ट 100% आहे. ओके तृप्ती मॅडम, घ्या ऍडमिशन. तुम्ही मला पे करा, क्लासेस चालू करणारच आहे मी. मला स्क्रीनशॉट, जो जो ऍडमिशन घेईल स्क्रीनशॉट पाठवा. आणि महत्वाची मला गोष्ट सांगायची आहे, माझ्या क्लासमध्ये असे पण कोण असतील, ते येणार आणि तुम्हाला सांगणार मी शिवानी मॅडमचा असिस्टंट आहे. मला त्यांनी सांगितलंय तुम्ही पेमेंट मला करा, फ्रॉड चालला आहे आता. त्याच्यामुळे कोणाला माझ्याशिवाय पेमेंट करायचा नाही. कोणा असा फोन जरी आला तुम्हाला तर मला कॉल करा, पण कोणाला पेमेंट करायचा नाही माझ्याशिवाय. इथं माझं कोण असिस्टंट नाही आहे. ओके, सगळ्यांना कळलं आहे का? अटुलमेंटचे पैसे कधी पे करायचेत? आजच करायचेत पे. तुम्हाला उद्या सकाळपर्यंत केले तर क्लास चालू व्हायच्या तुम्ही केले पाहिजेत बस. आणि उद्या बरोबर 4:30ला या. मी लगेच माहिती सांगायला सुरुवात करणार, अटुलमेंट घ्यायची. आणि उद्या अटुलमेंट झाल्यानंतर एवढी शांतता ठेवायची आपल्यामध्ये, कोणाशी भांडायचं नाही, कोणाला अपशब्द बोलायचा नाही, शांत राहायचे, चिडचिड करायची नाही. ठीक आहे, एंड करते मी क्लास. सगळ्यांना समजले का? कोणाला काही प्रश्न असेल तर सांगा, नाहीतर मी एंड करते. ओके.
मॅडम थँक्यू.